नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत चौथी शिष्यवृत्ती परीक्षा सर्व घटकांवर आधारित मराठी विषयाची प्रश्नपत्रिका। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत सर्व घटकांवर आधारित आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासहित। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील नाम ओळखून त्याचा योग्य पर्याय क्रमांक निवडा। वाक्य आहे, काय छान ऊन पडले आहे। पर्याय आहेत, आहे ऊन छान काय। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऊन हे वरील वाक्यातील नाम आहे। पुढील प्रश्न पहा, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा। वाक्य आहे, सुंदर बाग पाहून माझे मन प्रसन्न झाले। पर्याय आहेत, सुंदर बाग माझे मन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माझे। माझे हे वरील वाक्यातील सर्वनाम आहे। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। या वाक्यात माझे हा शब्द नामाऐवजी आला आहे, म्हणजेच तो सर्वनाम आहे। पुढील प्रश्न पाहूयात, खालील वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा पर्याय निवडा। वाक्य आहे, मोरा इतका सुरेख पक्षी जगात नाही। पर्याय आहेत, सुरेख, मोर, पक्षी, जग। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुरेख। विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। वरील वाक्यात सुरेख हे विशेषण पक्षी या नामाबद्दल वापरले आहे। येथे पक्षी हे विशेष आहे, ज्याची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी सुरेख या शब्दाचा वापर केला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, खालील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा। गरीब मुलांना आर्थिक मदत करावी। पर्याय आहेत, गरीब मुलांना करावी मदत। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, करावी। वरील वाक्यात करावी या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून करावी हे क्रियापद आहे। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। पुढील प्रश्न पहा, खालील शब्दगटातील अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडा। शब्दगट आहे, ओढा, लाटा, गोंडा, खिसा। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाटा हा अनेकवचनी शब्द आहे। ओढा, गोंडा, खिसा हे एकवचनी शब्द, एकवचनी नामे आहेत। लाटा हा अनेकवचनी शब्द आहे। एक लाट, अनेक लाटा, म्हणून पर्याय 2 हे अचूक उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा। पर्याय आहेत, विजय अभ्यास करतो, विजयने अभ्यास केला, विजय अभ्यास करील, विजय अभ्यास करणार आहे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विजयने अभ्यास केला। जेव्हा क्रिया पूर्वी अगोदर घडून गेलेली असते तेव्हा भूतकाळ असतो। पर्याय क्रमांक 2 मध्ये अभ्यास करण्याची क्रिया घडून गेलेली आहे, म्हणून ते भूतकाळी वाक्य आहे। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून योग्य पर्याय निवडा। किती पटकन केलेस तू हे काम। पर्याय आहेत, उद्गार चिन्ह, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वरील वाक्यात उद्गार चिन्ह आहे। उद्गार चिन्ह म्हणजे आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द वाक्यात आल्यास उद्गारवाचक चिन्ह वापरतात। पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील उद्देश्य भाग कोणता त्याचा पर्याय निवडा। खालील वाक्यातील उद्देश्य भाग कोणता त्याचा पर्याय निवडा। वाक्य आहे, रमेश काल मुंबईहून आला। पर्याय आहेत, काल मुंबईहून रमेश आला। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रमेश।
जेव्हा वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो म्हणजेच ज्याच्याबद्दल बोलतो त्यास उद्देश म्हणतात. वरील वाक्यात आपण रमेश बद्दल बोलतो म्हणून तो भाग उद्देश आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विश्रांती हा खालील शब्दगटातील शुद्ध शब्दाचा पर्याय आहे. पुढील प्रश्न. खालील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्यायाचा क्रमांक निवडा. वाक्प्रचार आहे हाय खाणे. वाक्प्रचार आहे हाय खाणे. पर्याय आहेत. भरपूर खाणे, हार होणे, धास्ती घेणे, बरे वाटणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. धास्ती घेणे. हाय खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे धास्ती घेणे, भीती घेणे. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी एक अक्षरगट दिलेला आहे. या अक्षरात एक म्हण लपलेली आहे. या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. अक्षरगट नीट पाहून घ्या. आणि आता पर्याय आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे मुलांनो, की यामध्ये एक म्हण लपलेली आहे आणि ही म्हण शोधून त्याचा योग्य अर्थ असलेला पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. त्यामुळे आपल्याला म्हण शोधून त्या म्हणीचा अर्थ असलेला पर्याय निवडूयात. पर्याय आहेत. मोठे काम संपवून थोडे शिल्लक राहणे, स्वतःची उणीव झाकण्यासाठी काहीतरी सबब सांगणे, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे, मागून येऊन वर्चस्व गाजविणे. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. आता वरील म्हणीचा हा अर्थ होतो म्हणजे या अक्षरगटामध्ये कोणती म्हण लपलेली आहे ते आपण पाहूयात. वर दिलेल्या अक्षरात न कर्त्याचा वार शनिवार ही म्हण लपलेली असून या म्हणीचा अर्थ पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजेच न कर्त्याचा वार शनिवार या म्हणीचा अर्थ आहे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. पुढचा प्रश्न पहा. वेबसाईट या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ पर्यायातून निवडा. पर्याय आहेत. आंतरजाल, गणकयंत्र, भ्रमणध्वनी, संकेतस्थळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संकेतस्थळ. वेबसाईट म्हणजे याचा मराठी अर्थ आहे संकेतस्थळ. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. शब्द आहे गनिम. पर्याय आहेत. मित्र, शत्रू, सोबती, परकीय. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शत्रू. गनिम या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे शत्रू. पुढील प्रश्न. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. स्वार्थी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निस्वार्थी. स्वार्थी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निस्वार्थी. पुढील प्रश्न पहा. खालील शब्दांपैकी जोड शब्द नसलेला पर्याय निवडा. चेष्टा मस्करी, पान सुपारी, होम हवन, दिवाबत्ती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. होम हवन हा जोड शब्द नाही आहे. पर्याय क्रमांक 1 चेष्टा मस्करी, पर्याय क्रमांक 2 पान सुपारी आणि पर्याय क्रमांक 4 दिवाबत्ती हे जोड शब्द आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये होम हवन असा शब्द आहे. होम हवन म्हणजे होम हवन हा शब्द जोड शब्द आहे, पण होम हवन हा जोड शब्द नाही. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्यात रिकाम्या जागी अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. वैभवचे वडील अतिशय चैनीखोर आहेत, जणू डॅश डॅश. आता या ठिकाणी रिकाम्या जागी आपल्याला योग्य अलंकारिक शब्द निवडायचा आहे. पर्याय आहेत. 11वा रुद्र, अकलेचा कांदा, कर्णाचा अवतार, खुशालचंद.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खुशालचंद. मित्रांनो, 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अतिशय तापट माणूस, अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य, कर्णाचा अवतार उदार मनुष्य आणि खुशालचंद म्हणजे चैनीखोर माणूस. म्हणून वरील वाक्यात रिकाम्या जागी खुशालचंद हा शब्द येणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखून त्याचा पर्याय निवडा. लोकांनी मान्यता दिलेला. पर्याय आहेत देशसेवक, लोकनायक, लोकप्रिय, लोकमान्य. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकमान्य. लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य. पुढील प्रश्न पहा. कळप हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही? कळप हा समूहदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही? गुरांचा, हरिणांचा, मेंढ्यांचा, माणसांचा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माणसांचा. कळप हा समूहदर्शक शब्द माणसांचा या शब्दासाठी येत नाही. गुरांचा, हरिणांचा, मेंढ्यांचा कळप असतो, म्हणजे यासाठी समूहदर्शक शब्द आहे कळप. आणि माणसांचा या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आहे जमाव. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी वाघाचे पिल्लू कोणते? पर्याय आहेत शिंगरू, वासरू, बच्चा, रेडकू. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बच्चा. वाघाचा बच्चा किंवा बछडा. पुढील प्रश्न पहा. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. पर्याय आहेत माणूस, घर, कोंबडी, खुराडे, वाघ, गुहा, चिमणी, पोळे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिमणी, पोळे ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 म्हणजेच माणसाचे घर, कोंबडीचे खुराडे, वाघाची गुहा हे घरदर्शक शब्दांच्या जोड्या बरोबर आहेत. चिमणी आणि पोळी ही घरदर्शक शब्दांची जी जोडी आहे ती चुकीची आहे, कारण चिमणी घरट्यात राहते आणि पोळे हा निवारा मधमाशांचा असतो. पुढील प्रश्न पाहूयात. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे मधोमध येणारे अक्षर कोणते? अक्षर समूह आहे भा, त, र, हा, म. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भा. वरील अक्षरांपासून महाभारत हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याचे मधले अक्षर भा येते, म्हणून पर्याय 1 हे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय निवडा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय निवडा. नाटकातील श्रीकृष्णाचे पात्र मुलांना आवडले. या ठिकाणी पात्र हा अधोरेखित शब्द आहे, ज्या अर्थाने वापरला आहे त्याचा अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहेत भांडे, नाटकातील भूमिका, योग्य, नदीचा प्रवाह. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाटकातील भूमिका. वरील वाक्यात पात्र हा शब्द भूमिका किंवा अभिनय या अर्थाने आला आहे, म्हणून पर्याय 2 हे अचूक उत्तर आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? पर्याय आहेत राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. खालील कविता वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय निवडा. यासाठी आपण कविता पाहूया. चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा, वैशाखात रणरण ऊन, आग नुसती चहूकडून, ज्येष्ठ आषाढ जलधारा, सोसाट्याचा वर वारा, श्रावण भादव न्हालेले, हिरव्या रंगी नटलेले, आश्विन कार्तिक नितळ निळे, पिवळी धम्मक झेंडू फुले, पौष मार्गेसर झाड झडे, पाचोळ्याची सडे सडे,
माघ फाल्गुन पिवळे ऊन वसंत चाहूल फांद्यातून 9 मासाची नवी तऱ्हा सजलेले महिने 12. आता या ठिकाणी ही कविता दिलेली आहे. या कवितेमध्ये भारतीय सौरवर्ष मराठी महिन्यांमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये कोणकोणते ऋतू येतात, निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतात हे या कवितेतून स्पष्ट केलेले आहे, सांगितलेले आहे. आता यावर आधारित प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, कोणत्या महिन्यात कडक ऊन असते? आपल्या समोर कविता आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. पर्याय आहेत श्रावण, आषाढ, वैशाख, पौष. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैशाख. वैशाख महिन्यात कडक ऊन असते. आता आपल्याला हे उत्तर कवितेमध्ये कोठे पाहायला मिळते पहा. या ठिकाणी वैशाखात रणरण ऊन या ओळीतून आपल्याला वैशाख महिन्यामध्ये कडक ऊन असते हे आपल्याला दिसून येते, समजते. म्हणून आपले उत्तर हे वैशाख असे आहे. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्या समोर कविता आहे. प्रश्न आहे, माघ व फाल्गुन महिन्यात काय होते? माघ व फाल्गुन महिन्यात काय होते? पर्याय आहेत पिवळी झेंडूची फुले येतात, आंब्यांच्या झाडांना मोहोर येतो, सोसाट्याचा वारा वाहतो, वसंत ऋतूची चाहूल लागते. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसंत ऋतूची चाहूल लागते. आता आपल्याला हे उत्तर कुठे सापडते? तर या ठिकाणी बघा. माघ फाल्गुन पिवळे ऊन वसंत चाहूल फांद्यातून, म्हणजे वसंत ऋतूची चाहूल, जाणीव आपल्याला या महिन्यामध्ये दिसून येते. पुढील प्रश्न पाहूयात. कवितेत पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? कवितेत पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? पर्याय आहेत सलील, जल, नितळ, रण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जल. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेमध्ये कोठे सापडते पहा. ज्येष्ठ आषाढ जलधारा. जलधारा म्हणजे पावसाच्या धारा, पाण्याच्या धारा. म्हणून या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सापडते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलर एज्युकेशन यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. Thank you for watching our videos.